मनीला काहीतरी सापडले तिथं. उंदीर पकडला मनीनं. सोमन्या बघ मनीला काहीतरी सापडले आंब्याखाली. हे बघ कशी हुडकते. नमस्कार, मी भक्ती सांगोलच्या छोट्याशा गावामध्ये राहते आणि आज सकाळ सकाळी नाश्त्याची तयारी चालू आहे बरं का. कारण कामं सगळ्यांचे बाहेर ज्याचे त्याचे चालू आहेत आणि माझ्याकडे आहे पूर्ण घरचं काम, स्वयंपाक वगैरे. तर चला पटकन मी नाश्त्यासाठी उपीट बनवते. आणि आज ऐन आणलेल्या सांडग्याची भाजी ते बनवायचं आहे. चपात्याला साठी कणिक मळून ठेवले आहे. इथं आंबे भिजायला घातलेत, आमरस करायचं म्हणते आज. तर चला पटापट कामं आवरून घेते. नाश्त्यामध्ये मी सगळ्यांना मस्त असं उपीट बनवत आहे बरं का. तर एक दिवस पोहे, एक दिवस उपीट असं आणि शिरा किंवा शेवाळ्या असं खातात. तर उपीट आवडतं सगळ्यांना. तर झटपट इथं उपीट बनवून मला द्यायचं आहे. तर आई, राधा आणि ननंदबाई बागेमध्ये आहेत, डाळिंबाच्या बागेत गेले फेरफटका मारायला. तर पटकन उपीट बनवू त्यांनी वापस येईपर्यंत. मस्त अशी मी आईला आणलेल्या सांडग्याची भाजी बनवते. चला तुम्हाला दाखवते. मोहरी टाकली, त्यानंतर जिरे आणि मी वाटण बनवून घेतलंय. वाटण टाकलं, खोबरं, लसूण, कढीपत्ता, टोमॅटो आणि एक कांदा वाटणमध्ये घातलेला आहे. तर छान असं तेल सुटेपर्यंत वाटण आपण परतून घेऊया. आता आपले घरगुती मसाले, हळद, सोबतच सोलापुरी काळं तिखट आपलं घरी बनवलेलं. तर हे मिक्स डाळीचे बनवलेले सांडगे आईनं आणलेले छान असे मी भाजून घेतले. ते यामध्ये मिक्स करून घ्यायचं. शिजल इतकं पाणी. तर छान असं आपण आता हे शिजवून घेऊया. आता हे 1 जून समर्थचे स्कूल चालू झाले. घरातले कामं चालू आहेत. रोपाला पाणी देते, बॅगा सुद्धा सोबत भरते की आज आपल्याला जायचं आहे. सगळ्यांसाठी नाश्ता करून दिला, रोपाला पाणी चालू आहे, बाहेरली साफसफाई केली. हे बघा बॅगा भरलेत. जायचं शेवया, मसाला, आणखीन लोणचे. बाकीचं घेतलं नाही, जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच घेतले. चला तुम्ही जाताय का दोघर? बरं जावा. बाळा जाऊ वाटायला की नाही? होय जायचं का नको? जायचंय. कुठं करमते तुला? जॉनीकडे करमते. आज जॉनीची आठवण आली. इतकी दिवस जॉनीची आठवण नाही आली. राधाबाई, आम्ही आत्ता झालो. राधाबाई 4-5 वाजता जाणार. अभ्यास करा, 12वीचं वर्ष आहे. मी बघते. तर आता मी आलेले आहे रूमवरती. शाळा चालू झाली आजपासून. तर आता मी तयार झाले, चालले कुठं कोणाला भेटायला. व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा, तुम्हाला समजेल. ट्रेन आली. रोहिणीताईला भेटायला आलोय आम्ही रोहिणीताईकडे. हे बघा मस्त असं आईनं नाश्त्याला उपीट सुद्धा केलेलं आहे. ताई मी आलेलो आहे. 1-1.5 तास मस्त असं रोहिणीताई सोबत गप्पा मारल्या. आई आणि आयुष, परत परी, गोंडस. आईने छान असा नाश्ता केला होता. आणि इथं शूट ना आयुषनं घेतलंय बरं का. तर खूप छान असं शूट घेतलेलं आहे. मी परत अरुणाताई, आम्ही दोघी मिळून गेलो होतो. आणि खूप दिवसापासून जायचं आमचं चाललं होतं, जाऊया जाऊया. आणि मी 2.5-3 महिने गावाकडे राहिल्यामुळं ना जमलंच नाही. आणि म्हणलं चला आता. आणि मेन म्हणजे पल्लवीताईला भेटायचं राहिलं मला. तर आपण परत कधीतरी त्यांनाही नक्की भेटू. खरंच रोहिणीताईला भेटून इतकं छान वाटलं ना. आपली माणसं आहेत हे म्हणजे परके येत आणि पहिल्यांदा भेटतोय असं तर मला वाटलंच नाही. परत भेटू. बाय. तुमच्या मागे लागलं.